नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण 21 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट तर येत राहतील. तर चला बघूया आजचा पहिला प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? तर परशुरामपुरी हे करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 2, मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर मनिका विश्वकर्मा यांनी जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब जिंकणारी मनिका विश्वकर्मा कोणत्या राज्याची आहे? तर राजस्थान या राज्याची आहे. प्रश्न क्रमांक 4, नुकतेच कोणत्या देशाने अग्नि-5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर भारत. प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिल्या रोबो स्पर्धा 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 7, ब्रँड फायनान्सच्या 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल संघ कोणता ठरला आहे? तर रिअल मॅड्रिड हा ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले महिला नेतृत्वाखाली फूड हब मुंबईतील कांदिवली या ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्याला काय नाव देण्यात आले? तर माऊली हे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले? तर बी सुदर्शन रेड्डी यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, 2023च्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन म्हणजे धूर ओकणाऱ्या देशात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर चीन. तर आजचे आपले 10 प्रश्न झालेले आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.